उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची घेणार बैठक. देशभरातील राज्य प्रमुखांची सुद्धा शिंदे भेट घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट. राज्यातील विविध विषयांवर दोनही नेत्यांमध्ये चर्चा. ज्ञानेश्वरी मुंडे आज घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. पती महादेव मुंडे यांच्या न्यायासाठी आजही ठाम. सर्व वेदना मुख्यमंत्र्यांना सांगणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचं विधान. मनसे नेते बाळा नांदगावकर आज घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट. कोळी बांधवांच्या समस्येबाबत फडणवीस यांच्याशी साधणार संवाद. खासदार नारायण राणेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. मुंबईतील मुंबादेवी मंदिर आणि परिसराच्या विकासाबाबत दोनही नेत्यांमध्ये चर्चा. सिंधुदुर्ग तिलारी धरण परिसरात पर्यटनाला चालना देण्याची केली मागणी. जयंत पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशावर फडणवीस यांचं थेट उत्तर. तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनात सध्या नाही, फडणवीस यांचं सूचक विधान. सोमनाथ सूर्यवंशींची हत्या केल्याचं स्पष्ट. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. गृहमंत्र्यांनी पोलिसांना वाचवलं. पोलिसांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, विजय वडेट्टीवार यांची मागणी. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची शिफारस दादा भुसेंनी केलेली होती. ईडी चौकशीचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत जाऊ शकतात, खासदार संजय राऊत यांचे आरोप. अनिल पवार माझे दूरचे नातेवाईक हे मी नाकारत नाही. अनिल पवार यांची शिफारस जर मी केली असेल तर सिद्ध करावं, दादा भुसेंचं राऊतांना आव्हान. दादा भुसेंच्या नातेवाईकावर ईडीची धाड पडली. आतापर्यंत विरोधी पक्षांवर रेड पडत होत्या, आता मित्रपक्षांची पाळी आहे, भास्कर जाधव यांचं वक्तव्य. मित्रपक्षाला संपवण्याची भाजपची पद्धत, भास्कर जाधव यांची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार. विशेष मकोका कोर्टाचं निरीक्षण. दोषमुक्तीचा अर्ज केस लांबवण्यासाठी करण्यात आला, सुरेश धस यांचा आरोप. माझ्यावरील आरोप सिद्ध न झाल्यानं मला पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये संधी द्यावी, धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा. ज्येष्ठ नेते अण्णा डांगेंची भाजपमध्ये घरवापसी. 2002ला डांगे यांनी भाजपला केलं होतं रामराम. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत केला होता पक्षप्रवेश. राज्यातले ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांची घरवापसी होते ही आनंदाची गोष्ट. अण्णा डांगेंचा भाजप वाढीमध्ये मोठा वाटा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अण्णा डांगे यांचं कौतुक. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडेंना मोठा धक्का. मुंडे कुटुंबियांशी एकनिष्ठ असलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश सोहळा. भिवंडी ग्रामीण भागात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का. शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. माझे जुने सहकारी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले. जे गेलेत ते सत्तेमध्ये जाण्यासाठी गेले. 4 गेले तरी 40 तयार करू शकतो, भास्कर जाधव यांचं विधान. लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जुलै महिन्याचा हप्ता. राज्य शासनाकडून तब्बल 3000 कोटींचा निधी वितरित. आर्थिक वर्षासाठी 28,290 अर्थसंकल्पीय तरतूद. एसटीमध्ये 5000 चालक आणि वाहक गेल्या 10 वर्षांपासून हंगामी वेतन श्रेणीवर. चालक आणि वाहकांचं मोठं आर्थिक नुकसान. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं परिवहन मंत्र्यांचे वेधले लक्ष. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक. ठाण्यातल्या काही शाळांमध्ये 3रीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिकवत असल्यानं मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत केली तक्रार. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या लेटर हेडचा गैरवापर. रत्नागिरीतील रस्त्याचं कंत्राट मिळवण्यासाठी वापरले बनावट लेटर हेड. लाड यांचं बनावट लेटर हेड तयार करणारा भाजपचाच पदाधिकारी. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं सेनेचा अपमान करण्यासारखं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रणिती शिंदेंच्या विधानाचा निषेध. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा. राज्यसभेत ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांची मागणी. अमेरिकेकडून भारतावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा. 1 ऑगस्टपासून नवे टॅरिफ लागू होणार. दोनही देशांमध्ये सगळं काही ठीक नाही, ट्रम्प यांचं विधान. अमेरिकेच्या 25% टॅरिफची भारत सरकारने घेतली नोंद. देशातल्या शेतकऱ्यांचे उद्योजकांचे हितसंबंध सुनिश्चित करणं याला महत्त्व. देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार पावलं उचलणार,
केंद्र सरकारची माहिती. टॅरिफवर भारत सरकारचं निवेदन. अमेरिका राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापारावर केलेल्या वक्तव्याची नोंद. सरकारकडून परिणामांचा अभ्यास सुरू. मोदी ट्रम्पच्या मैत्रीची भारताला किंमत मोजावी लागते. अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावल्यानंतर काँग्रेसची टीका. दोस्तांना 25%चा चुना लावला, काँग्रेसचा टोला. आयात शुल्क वाढवणं ही भारतासाठी लाजिरवाणी अशी गोष्ट. मोदींनी ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही तरी ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ गिफ्ट. प्रणिती शिंदेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. अंधेरीच्या लोखंडवाला मार्केट परिसरात कार चालकाचा अजब प्रकार. भर रस्त्यात कार पार्क करून स्टेअरिंगवर कुत्र्याला बसवून चालक गायब. रस्त्यावर काही काळ झाली होती वाहतूक कोंडी. महाड रायगड राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती महामार्ग असं नामकरण करण्यात येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नांना यश. कोल्हापूरमध्ये आमदार सतेज पाटील यांनी महादेवी हत्तीणीसाठी घेतली विशेष मोहीम हाती. एक स्वाक्षरी महादेवीला आपल्या घरी आणण्यासाठी या मोहिमेत सहभागी होण्याचं पाटील यांच्याकडून आवाहन. वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुख नागपूरमध्ये दाखल. नागपूर विमानतळावर दिव्याचं जल्लोषात स्वागत. मुठा नदीपात्रात अडकलेल्या 5ही जणांना वाचवण्यात यश. कुत्र्याला वाचवण्यासाठी 5ही जण नदीपात्रात उतरलेले होते. 3 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं या सगळ्यांना बाहेर काढलं. खडकवासला धरणातून मुठा नदीतील विसर्ग घटवला. आवश्यकतेनुसार कपात करण्यात येणार. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त. सांगलीच्या शिराळा तालुक्यात 2 गावांना जोडणारा पूल कोसळला. पूल जीर्ण झाल्याची माहिती समोर. तातडीनं पर्यायी पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी. अमरावतीच्या मेळघाटमध्ये वसंतराव नाईक आश्रमशाळेतली भिंत कोसळली. 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू. 3 मुली यामध्ये गंभीर जखमी. शाळेचे मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षक निलंबित. जालन्याच्या गणेशनगर खडकी ते सिरसगाव वाघरळ रस्त्याची दुरावस्था. शाळकरी विद्यार्थ्यांना काढावी लागते याच चिखलातून वाट. रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. धुळ्याच्या मोहाडी 40गाव चौफुली जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे. पावसाळ्यामध्ये रस्त्यांची चाळण झाल्यानं वाहनधारकांना करावा लागतोय अडचणींचा सामना. खड्ड्यांची डागडुजी करण्याची वाहनधारकांची मागणी. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये अंगणवाडीचा कोसळला स्लॅब. सततच्या पावसामुळे आणि निकृष्ट कामामुळे स्लॅब कोसळल्याची तक्रार. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जालन्यामध्ये मुसळधार पावसामुळे दगडानं बांधकाम केलेली विहीर ढासळली. शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने बांधली होती विहीर. मोठं आर्थिक नुकसान. श्री तुळजाभवानी देवीचे पेड दर्शन धर्मदर्शन 10 दिवस राहणार बंद. मंदिरातील सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामामुळे राहणार दर्शन बंद. इतर धार्मिक विधी सिंहासन पूजा आणि मुखदर्शन सुरू राहणार. आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे गेलेल्या मुक्ताईंची पालखी परतली. पालखीचे मुक्ताईनगर येथे करण्यात आले भव्य असं स्वागत. शनी शिंगणापूर बनावट ॲप प्रकरणाच्या तपासाला गती. देवस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल 1 कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याचं उघड. 2ही कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू. कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांचा संयम सुटला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना दम भरल्याचा आरोप. आयुक्तांच्या दालनाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठिय्या. नांदेड शहरात भरदिवसा तरुणीचं अपहरण. 2 तरुणांनी तरुणीला दुचाकीवरून उचलून नेलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून 2ही तरुणांचा शोध सुरू. संभाजीनगरच्या म्हैसमाळा येथे तरुण मुलीला टोळक्याची मारहाण. दुसऱ्या धर्माच्या मुलांसोबत का फिरते म्हणत ही मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड. सिंधुदुर्गच्या कणकवली रेल्वे स्थानकामध्ये 2 प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी. तिकिटासाठी रांगेत पुढे जाण्यावरून हा झाला वाद. रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धाव घेत सोडवली मारामारी. बीड शहरातील नगर रोडवर पती पत्नीमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. दुचाकीवरून घरी परतत असताना हा झाला किरकोळ वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याचा व्हिडिओ व्हायरल. धुळ्यामध्ये अतिक्रमण विभागाकडून भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण झाल्याचा आरोप. महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको करत निषेध व्यक्त. चिपळूणमध्ये नवदाम्पत्याची नदीमध्ये उडी मारून आत्महत्या. गांधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून वशिष्ठी नदीमध्ये उडी. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून शोधकार्य सुरू.
बोरिवलीच्या भाजी मार्केटमध्ये राडा घातल्याप्रकरणी 2 भावांवर गुन्हा दाखल। अक्षय पाटील आणि सागर पाटीलला दंगल आणि हल्ल्याच्या आरोपात अटक। उल्हासनगरच्या गांधी रोड परिसरात एका व्यक्तीनं ज्वलनशील द्रव्य पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेतलं। घटनेत तरुणाचा मृत्यू। नैराश्यामुळे पाऊल उचललं असल्याची माहिती समोर। बेळगावच्या शिमोगा जिल्ह्यात बंद पडलेल्या ट्रकला खासगी बसची धडक। अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी। जुन्या वादातून 2 तरुणांमध्ये चाकू हल्ला। धीरज हिवराळे नामक तरुणाचा मृत्यू। जळगाव शहरातील जोशी कॉलनी येथील घटना। दुसरा तरुणही गंभीर यामध्ये जखमी। अहिलानगरमध्ये मॅगीच्या पाकिटमध्ये आढळली मेलेली पाल। अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आली लेखी तक्रार। लवकरच कारवाई होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। अमरावतीमध्ये चिमुकलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गोळा। बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उषा यांनी या चिमुकलीच्या पोटाची केली यशस्वी शस्त्रक्रिया। जालन्यामध्ये महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू। शहरातील दुखीनगर ते संजय नगर येथील अतिक्रमण मनपाच्या अधिकाऱ्यांनी हटवली। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांच्या विकासासाठी 12 कोटी 40 लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर। जिल्ह्यातील विविध कामांना लवकरच आता सुरुवात होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्कूल बस रिक्षा विरोधात पोलिसांची मोहीम। नियम मोडल्यानं 1,10,000 रुपयांचा दंड तर 75,000 रुपयांची वसुली। बारामती अपघाताच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांनी केली बेशिस्त पार्किंगवर कारवाई। 41 वाहनांवर केलेल्या कारवाईमध्ये 42,000 रुपयांचा दंड वसूल। वाशिम रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाचा अनागोंदी कारभार। 2 प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पुलावरील पायऱ्या नादुरुस्त। प्रवाशांवर जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडण्याची वेळ। नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी अक्कलकुवा तालुक्यातील कौली गावाजवळ बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी। सांगलीत चोरट्यांच्या टोळीला अटक। 1.25 लाखांचा मुद्देमाल यामध्ये जप्त। विश्रामबाग पोलिसांची कारवाई। पुणे बंगळुरू महामार्गावरील तासवाडी टोल नाका परिसरात प्रवाशांना मारहाण करत सोन्यावर डल्ला। 95 लाखांचं सोनं लंपास केल्याप्रकरणी एकाला अटक। नागपूरमध्ये अफगाण नागरिकावर हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न। फहीम खान असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव। हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक। मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित। हवामान सुधारल्यानंतर आणि परिस्थिती अनुकूल झाल्यावर यात्रा पुन्हा सुरू केली जाणार। जयपूरमधील फुलेला इथला काँग्रेस आमदार विद्याधर सिंग चौधरी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल। पाय चिखलात पडून खराब होऊ नये म्हणून आमदाराला चक्क 2 माणसांनी खांद्यावर उचलून घेतलं। तामिळनाडूमधील आयसिस प्रकरणी एका मुख्य आरोपीवर एनआयए कडून आरोपपत्र दाखल। दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांना भरती करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल। बंगळुरूमध्ये अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली गुजरात एटीएसने एका महिलेला केली अटक। देशविरोधी व्हिडिओ शेअर करून तरुणांना जिहादी कार्यासाठी भडकवल्याचा आरोप। कर्नाटक परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंदची दिली हाक। पगार वाढ, ग्रॅज्युएटी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास 5 ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा इशारा। कर्नाटकमध्ये सर्वात मोठी सायबर फसवणूक। क्रिप्टोकरन्सीच्या कंपनीचं सर्व्हर हॅक करत 378 कोटी रुपये लंपास। पोलिसांकडून तपास सुरू। जपानमध्ये रशियाच्या भूकंपाचे पडसाद। ततेयामा शहरात 4 व्हेल्स मासे किनाऱ्यावर आढळले। रशियातील भूकंपानंतर तब्बल 11 तासांनी सुनामीचा मोठा धोका टळला। रशियन प्रशासनानं रात्री सुनामीचा इशारा घेतला मागे। रशियाची विमान कंपनी एरोफ्लॉटवर मोठा सायबर हल्ला। 100हून अधिक विमानं कंपनीला रद्द करावी लागली तर इतर काही विमानं नियोजित वेळेपेक्षा उशिरा सोडावी लागली। नेपाळमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI भारताविरोधात कट रचत असल्याची माहिती। बांगलादेशमधील ASH फाउंडेशनचा वापर करत ISI नेपाळमध्ये कट्टरपंथी नेटवर्क तयार करत असल्याची माहिती समोर। फ्रान्सनंतर आता ब्रिटनही पॅलेस्टाईनला मान्यता देण्याच्या तयारीत। पंतप्रधान कीर स्टारमर यांनी इस्रायलचे युद्धबंदी स्वीकारली नाही तर सप्टेंबरमध्ये पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली जाईल असा दिला इशारा।
अमेरिकेची अत्याधुनिक विमानवाहू नौका USS गेराल्ड फोर्ड भूमध्य समुद्रात नाटोच्या युद्ध सरावात सहभागी. USS गेराल्ड फोर्ड ही जगातील सर्वात मोठी विमानवाहू नौका. स्पेनमधील एअर शो दरम्यान थरारक क्षण. फायटर जेट आकाशात कसरत करत असताना अचानक जेट समोर पक्ष्यांचा थवा आला. मात्र वैमानिकांना प्रसंगावधान राखल्यानं दुर्घटना टळली. भारतासाठी परिस्थिती करो वा मरो. ओव्हलची लढाई आजपासून. बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर. आर्चर विश्रांती. ब्रायडन कारसुद्धा संघाबाहेर. जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखण्यामुळे ओव्हलमधील इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या कसोटीतून विश्रांती. बुमराहच्या जागी आकाशदीपचा भारतीय संघामध्ये समावेश. ICC क्रमवारीमध्ये भारतीयांचा डंका. रवींद्र जडेजा कसोटीमध्ये तर अभिषेक शर्मा T20 मध्ये नंबर 1. भारताचा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीची मकाऊ ओपन BWF सुपर 300 स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीमध्ये आगेकूच. आयुष्य पुढील कामगिरीकडे लक्ष. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 आणि वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर. कमिन्स आणि स्टार्कला विश्रांती. शॉर्टहेडचं पुनरागमन. महिला खेळाडूंना लिंग चाचणी करावी लागणार, अन्यथा जागतिक स्पर्धेमध्ये खेळू त्या शकणार नाहीत. वर्ल्ड ॲथलेटिक्सकडून SRY जीन चाचणी सुरू. झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यात मिचेल स्टॅन्टर न्यूझीलंडचा कर्णधार असणार. दुखापतीमुळे टॉम लॅथम पहिल्या सामन्यातून बाहेर. दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीवर कास्टिंग काऊचचा आरोप. महिलेकडून सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्यासह तामिळ सिनेमा जगताविरोधात अनेक दावे. अभिनेता सनी देओल आणि एक्सेल एंटरटेनमेंट एकत्र. डिसेंबरमध्ये सुरू होणार ॲक्शन थ्रिलर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात. सनी देओल दिसणार वेगळ्याच भूमिकेत.